एका म्हाडा रहिवाशाने 2 वर्षे कार्यालयाचे फेरे मारले. फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरत राहिली. पत्र दिली, रिमाइंडर दिले, तक्रारी केल्या, पण काम काही पुढे सरकलंच नाही. आणि मग तो गेला म्हाडाच्या लोकशाही दिनात. आणि तिथे जे घडलं त्यामुळे संबंधित विभागालाच उत्तर द्यावं लागलं. नमस्कार. सोसायटी केअर गव्हर्नन्स आणि लीगल सर्व्हिसेसमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण समजून घेणार आहोत म्हाडा लोकशाही दिन म्हणजे काय, तिथे कोण जाऊ शकतो, तक्रार कशी करायची आणि खरंच सामान्य माणसाला न्याय मिळतो का. लोकशाही दिन नाव मोठं वाटतं, पण साध्या भाषेत सांगायचं तर हा म्हाडाचा पब्लिक ग्रीव्हन्स हिअरिंग डे आहे. म्हणजे सामान्य नागरिकांना थेट म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपली समस्या मांडण्याची संधी. अनेक वेळा लोक महिनोन्महिने कार्यालयाचे फेरे मारतात, पण फाईल हलत नाही. अशा वेळी लोकशाही दिन हा एक डायरेक्ट प्लॅटफॉर्म बनतो. इथे साधारणपणे रिडेव्हलपमेंट प्रॉब्लेम्स, पोझेशन डिले, रिपेअर इश्यूज, एनओसी डिले, ट्रान्सफर प्रॉब्लेम्स, लॉटरी कंप्लेंट्स, इल्लीगल कन्स्ट्रक्शन कंप्लेंट्स अशा अनेक तक्रारी मांडल्या जातात. समजा मुंबईतील एका म्हाडा इमारतीत गेल्या 8 महिन्यांपासून लिफ्ट बंद आहे. सिनियर सिटीजन्स त्रासलेले, लहान मुलांचे पेरेंट्स त्रासलेले. सोसायटीने पत्र दिलं, रेसिडेंट्सने अर्ज केले, फॉलोअप झाला, पण काम काहीच नाही. आणि मग काही रहिवाशांनी लोकशाही दिनासाठी अर्ज केला. ठरलेल्या दिवशी ते म्हाडा कार्यालयात पोहोचले. त्यांची केस वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडली गेली आणि संबंधित विभागाला तत्काळ ॲक्शन टेकन रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले. आता प्रत्येक केस लगेच सॉल्व्ह होते असं नाही, पण ज्या फाईल्स महिन्यांपासून अडकलेल्या असतात त्यांना मूव्हमेंट मिळू शकतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लोकशाही दिनासाठी अर्ज कसा करायचा? तुमची समस्या नेमकी काय आहे ती स्पष्ट लिहा. उदाहरण: रिडेव्हलपमेंट डिले, ट्रान्झिट रेंट इश्यू, रिपेअर प्रॉब्लेम, पोझेशन पेंडिंग, अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन. फक्त इमोशनल कंप्लेंट देऊन उपयोग होत नाही. डॉक्युमेंट्स महत्त्वाचे असतात, जसे प्रिव्हियस कंप्लेंट कॉपीज, सोसायटी लेटर्स, म्हाडा रिसीट्स, फोटोज, नोटिसेस, प्रिव्हियस कॉरेस्पॉन्डन्स. साधारणपणे अर्ज 2 कॉपीजमध्ये सबमिट केला जातो, एक म्हाडाकडे आणि एक ॲक्नॉलेजमेंटसाठी. अनेक वेळा लोकशाही दिनाच्या किमान 15 दिवस आधी अर्ज देण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून संबंधित विभागाकडून रिपोर्ट मागवता येईल. पण प्रत्येक तक्रार लोकशाही दिनात घेतली जाते का? नाही. साधारणपणे कोर्टमध्ये पेंडिंग केसेस, सर्व्हिस मॅटर्स, आधी फायनल झालेले विषय, इनकम्प्लीट डॉक्युमेंट्स असलेल्या तक्रारी हे विषय नाकारले जाऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचा विषय, म्हाडा रिडेव्हलपमेंट. आज अनेक म्हाडा सोसायटीजमध्ये रिडेव्हलपमेंट डिले, बिल्डर डिस्प्यूट्स, ट्रान्झिट रेंट प्रॉब्लेम्स, परमिशन डिले, कन्सेंट इश्यूज हे प्रश्न मोठ्या प्रमाणावर दिसतात. अशा वेळी काही सोसायटीज लोकशाही दिनाचा वापर करून थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत विषय पोहोचवतात. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, लोकशाही दिन म्हणजे कोर्ट नाही. इथे फायनल जजमेंट मिळत नाही, पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रेशर तयार होऊ शकतो आणि अकाउंटेबिलिटी वाढू शकते. आता प्रॅक्टिकल रियालिटी बोलूया. लोकशाही दिन उपयोगी आहे का? हो, पण फक्त तक्रार देऊन काही होत नाही. जर डॉक्युमेंट स्ट्रॉंग असतील, एव्हिडन्स असेल, टाईमलाईन क्लिअर असेल, फॉलोअप होत असेल, तर ॲक्शन होण्याची शक्यता वाढते. पण काही लोक फक्त इमोशनल ॲलिगेशन्स करतात, डॉक्युमेंट्स नसतात, एव्हिडन्स नसतो आणि मग कंप्लेंट वीक पडते. जर तुम्ही म्हाडा लोकशाही दिनात जाणार असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट टिप्स: सर्व डॉक्युमेंट्स फाईलमध्ये ठेवा, टाईमलाईन तयार करा, रिटर्न कंप्लेंट द्या, ॲक्नॉलेजमेंट घ्या, इमोशनपेक्षा एव्हिडन्सवर फोकस करा, प्रिव्हियस लेटर्स अटॅच करा, सर्व कम्युनिकेशनची कॉपीज ठेवा. कारण शेवटी सरकारी कार्यालयात जे बोललं जातं त्यापेक्षा जे डॉक्युमेंटमध्ये असतं त्याला जास्त महत्त्व असतं.
जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सोसायटी केअर गव्हर्नन्स अँड लीगल सर्व्हिसेस चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.